सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर व्हावं अशा प्रकारची बातमी जी आहे ती लातूर जिल्ह्यातून आपण देत आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं शेतीचं हे काय झालं आहे हे सरकारनं खरं तर गांभीर्यानं पाहिलं पाहिजे। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची लाखो हेक्टर जमीन जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये चार पैसे पडतील अशा प्रकारची आशा पूर्णपणे मावळलेली आहे। मे महिन्यापासून सलग पाऊस कोसळतो आहे आणि शेतीला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ऊस अशा प्रकारची सगळी शेती जी आहे ती होत्याची नव्हती झालेली आहे। सोयाबीनची नासाडी सुरुवात झालेली आहे पाण्यामध्ये असल्यामुळं आणि दुर्गंधी जी आहे ती येते आहे। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असलेल्या कारला गावच्या शिवारामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर ही शेकडो एकर शेती जी आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। तेरणा नदीचं हे रौद्र रूप आहे। तेरणा नदी पात्र सोडून 6 ते 7 पट जास्त वाहते आहे आणि त्यामुळं साधारणतः 1-2 किलोमीटर अंतरापर्यंतचं पिकं जी आहे ती घेऊन पुढे गेलेली आहे आणि शेतकरी मात्र पूर्णपणे अडचणीत आलेला पुराच्या कचाट्यात सापडलेला आपला पाहायला मिळतो आहे। अत्यंत दयनीय अवस्था जी आहे ती या औसा तालुक्यातल्या कारला भागातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे। शेतामध्ये फक्त पाणी उरलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी। काय अवस्था झाली आहे? अतिवृष्टीमुळे आमचे शेती 1.5-2 किलोमीटर पाण्याखाली गेलेली आहे आणि 500 एकरपेक्षा जास्त जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि आम्हाला आर्थिक फटका बसलेला आहे आणि पूर्ण जमिनीचं आमच्या समशान झालेलं आहे। पूर्ण सोयाबीनची नासाडी झालेली आहे आणि आमची पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे आणि सरकार मायबापनं आम्हाला आमच्या शेतीच्या नुकसानीचा विचार करून आम्हाला भरपाई द्यावी आणि आम्ही स्पर्धा परीक्षा करत असल्यामुळे आम्हाला स्पर्धा परीक्षेचा खर्च परवडत नाही। आज आम्हाला नोकरी लागत नसल्यामुळे शेतीकडे वळल्यानंतर ही अवस्था आमच्या शेतामध्ये झालेली। आमचं शेत पूर्ण जलमय झालेलं आहे। सरकार मायबापला आमच्या शेतीचं समसान झालेला विचार करून आमच्या शेतीला नुकसान भरपाई द्यावी आणि आम्हाला आमच्या शिक्षणासाठी आमच्या लेकराबाळाच्या शिक्षणासाठी मदत करावी आणि खरडून गेलेलं अनुदान सुद्धा द्यावं आणि सरकारनं जी घोषित केलेली आहे कर्जमाफी ती कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांना मिळावी। काय अवस्था झाली आता? किती एकर शेती आहे तुम्हाला? मला इथं 3.5 एकर शेती आहे तरी पण ती सारीच गेलेली आहे। आता सध्या खायला देखील आमच्याकडे काही नाही। घरी देखील सध्या परिस्थिती 2 लेकरं शाळेला आहेत, ते बी लातूरला आहेत, त्यांची फीस देखील भरता येत नाही। आम्हाला आता मेल्याशिवाय पर्याय राहिला नाही। कारला गावच्या भागातली शेती तुम्हाला किती एकर शेती आहे? काय अवस्था झाली आहे? माझं नाव सर नागनाथ सुभाष कुलकर्णी आहे। मला 3 एकर शेती आहे। सगळी शेती पाण्यात गेलेली आहे आणि माझं आत्तापर्यंत जमिनीत घातलेला सोयाबीनसाठी खर्च म्हणून कमीत कमी 50 ते 55 हजार रुपये आहे आणि सोयाबीनची स्थिती काय बघा, ही सोयाबीनच्या मध्ये बीज नाही राहिलं, नुसतं पाणीच आहे, जमिनीत माती नाही, सध्या रवीसुद्धा पेरता येणार नाही सर, ही परिस्थिती आहे। सर सरकार मायबापांना एकच विनंती आहे, आम्हाला गोळगोळीत मदत द्यावी, याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही। म्हणजे हे सीझन तर गेलंच, मात्र पुढच्या सीझनमध्ये सुद्धा पेरणी पुढचं सीझन तर आम्हाला हातीच लागणार नाही सर। ही परिस्थिती आहे की जमिनीत सुद्धा माती सुद्धा येणार नाही, नुसतं गवत यायलंय सर, माती थांबलीच नाही, राहिलंच काय, मातीच नाही राहिली तर रबी कशाची पेरायची मला सांगा तुम्ही। आणि पुढला आर्थिक भार, आर्थिक संसार पुढला काय, कशात पिकं वाहून गेली, माती वाहून गेली आणि शेतकऱ्यांनी बाळगलेली स्वप्न जी आहेत, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो देखील वाहून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। या शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे कारण शेकडो एकर शेतीवर पाणी आहे आणि सलग मे महिन्यापासून पाऊस कोसळतो आहे। पावसाला लोक कंटाळलेत, गावकरी कंटाळलेत, शेतकरी कंटाळलेले आहेत। तसंच आपण जर स्थिती लक्षात घेतली, मला सांगा आता ही शेती दुरुस्त करण्याची जी काही परिस्थिती आहे, शेतकऱ्यांमध्ये ताकद आहे का की ही शेती पुन्हा ते तयार करतील आणि मग पेरणीला लागतील? 1 वर्ष शेती करायचं म्हणलं म्हणजे कमीत कमी एका एकरला 25,000 रुपयाचा खर्च येतोय। या ठिकाणी कारला शिवारातली जवळपास 500 एकर शेती पाण्यामध्ये गेली आहे। 12 मे पासून पाऊस पडायला लागला, 15 ऑगस्टपासून या ठिकाणी तेरणा नदीचं ओव्हरफुल पाणी यायला लागले। या ठिकाणी तांबरवाडी असेल, राजेवाडी असेल, मोगरगा असेल, पारदेवाडी आणि कारला या शिवारातलं टोटल पाणी ही कारला शिवारात येते आणि या ठिकाणी आमची एवढी शेती उद्ध्वस्त झालेली आहे की पीक तर आमचं पूर्णपणे गेलं आहे। 8 दिवस झालं शेतामध्ये पाणीच पाणी आहे, म्हणजे मांस गेलं आहे, रक्त गेलं आहे, या ठिकाणी फक्त हाडकं आमचं या ठिकाणी उतरलेलं आहे। तर शेतामधली शेतीचं जे
घसारा असतो आणि जे उत्पन्न होणार होतं त्याच्यामधला आर्क जो असतो वरल्यावर खाताचा भाग तो पूर्णपणे गेलेला आहे आणि आमचं भरून न निघणारं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। तर शासनाला आणि सरकारला, मायबाप सरकारला माझी अशी विनंती आहे, या ठिकाणी एका एकरला 10 क्विंटल जरी धरलं तर 10 क्विंटलचे 42,000 रुपये शासनाच्या नीतिमूल्य आयोगाच्या धोरणानुसार आम्हाला इथं होतात। तर एकेकाची 500 एकरची आमची शेती आहे, ती 500 एकर शेती पूर्णपणे आमची इथं नासधूस झालेला आहे। तर या ठिकाणी सरकारला माझी विनंती आहे की उत्पन्नाचा खर्च आणि या खर्चाचा पेरणीचा ही तर गेलेलंच आहे, पण निश्चितपणानं आमची माती सुद्धा या ठिकाणी खरडून गेलेली आहे। सर मायबाप शेती वाहून गेलेली आहे, शेतकऱ्यांच्या नावावर फक्त आता ही शेती कागदोपत्री उरलेली आहे, सगळं काही वाहून गेलं। शेतकऱ्याला पुन्हा जर उभं करायचं असेल तर मायबाप सरकारनं या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, तेव्हाच कुठे शेतकरी ताठमानेनं पुन्हा उभा राहू शकेल, अन्यथा शेतकऱ्यांची अडचण पुन्हा वाढणार आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।